कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये 16 जून रोजी रंजन कुमार वीरेंद्र भर हा तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला होता. याबाबतची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला CPRमध्ये हलवलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सनी भर, रोहन भर आणि अर्जुन सिंह या परप्रांतीयांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रंजन कुमार यानं संशयित आरोपी सनी भर याच्या बहिणीला 4 वर्षांपूर्वी पळवून नेलं होतं. या कारणावरून त्यांच्यामध्ये तीव्र राग निर्माण झाला होता. 15 जूनच्या रात्री संशयितांनी रंजन कुमारला कागल तालुक्यातील इंडियन पेट्रोल पंपासमोरील रेमंड चौक ते लक्ष्मी टेकडी मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह आणि दुचाकी पंचतारांकित MIDC परिसरात टाकून ते पसार झाले होते. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली.